आज आपण ज्या ठिकाणावर बसलोय, आपण सारावणचा परिसर बघितला तर चारी साईडनी डोंगर आहेत आणि आपण मध्ये बसलोय. कातळ आहे, नदीचं पाणथळ क्षेत्र आहे, म्हणजे ते कुठेच आता पाणी नाही. सगळं पावसाळा आता संपलेला आहे तरी सुद्धा पाणी नाही, पूर्ण खडकाळ भाग दिसतोय. त्याची खासियत अशी आहे की एक देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाचे वर्धानी आईचं देवस्थान आहे. त्या देवस्थानाची अजून एक खासियत म्हणजे एक डोह आहे पाण्याचा. त्या पाण्याच्या डोहामध्ये एक खोली आहे, तिथे माशांचे थर 7 थर पूर्वी जमायचे असे म्हणतात. परंतु अद्याप तिथे काय असं पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे काय दिसत नाहीत. परंतु ती आख्यायिका आहे, ही देवी नवसाला पावते. एक जागृत देवस्थान आहे. इतिहासाची पार्श्वभूमी की शिवाजी महाराज इथे दर्शनासाठी यायचे आणि मग गडावर जायचं असं म्हणतात आणि त्याची एक आख्यायिका सुद्धा आहे. याचा अजून एक भौगोलिक त्याची खासियत अशी आहे की आपल्याकडे माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावर आपण सांगतोय की अनोख्या अशा वैशिष्ट्याने आणि देवीच्या आख्यायिकाने समृद्ध असूनही अपरिचित असलेले एक स्थळ म्हणजे देवी वर्धानी आईचं हे वालनकोंड इथे असलेले हे एक स्थळ आहे, स्थान आहे की तिथे एक वैशिष्ट्य आहे त्यांचं. हे अशा ठिकाणी आहे जिथे महाड, आपण चवदार तळ्यासाठी प्रसिद्ध असलेले, रायगड जिल्ह्यासाठी, रायगड किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याचं जे ठिकाण आहे, महाड जवळील वाळणकोंड या ठिकाणी आहे. पूर्वेस सह्याद्रीची अतिरौद्र आग्र्याची नाळ आहे, सिंगापूर नाळ आहे, बोरट्याची नाळ आहे, या त्रिनाळी आहेत. बाजूलाच आपण बघतो या साईडला जो जगविख्यात आहे, शिवलिंगाच्या आकारासाठी प्रसिद्ध असता आणि महाराजांनी ज्यांना कैदीसाठी जे किल्ला होता तो म्हणजे लिंगाणा आहे. त्या लिंगाण्याच्या कडेलाच एक डोंगर रांग आहे. ती आता थोडीशी ब्लर दिसते थोड्या वेळाने, आपण तिला दाखवूची ती जरा क्लायमेटचा व्यवस्थित झाल्यावर, की तो डोंगर रांग ती शिवाजी महाराजांचं मुख दर्शन होतं असं म्हणतात आणि ते दिसतं सुद्धा. त्याच्याच कडेला पश्चिमेला त्या मागच्या साईडला पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड आहे, दक्षिणेला महाडनगरी आहे, उत्तरेला पाणे गावाची वस्ती आहे. अशा भौगोलिक परिस्थितीत वाळणकुंड काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुखपात्रात दापोली आणि पंढरी या 2 गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यांतावर वसलेला आहे. नदीच्या मध्यांतावर आपण मगाशी म्हटलं ते बघितलं की खोल डोह आहे, त्यातील मत्स्य याभोवती पुराण काळापासून एकवटलेल्या स्तरांची आख्यायिका आहे. आणि हे प्रसिद्ध ठिकाण आपण सगळ्यांनी आवर्जून बघावं, कारण अतिशय व्हिडिओमध्ये जरी आपण कॅच करण्याचा प्रयत्न केला असेल तरी प्रत्यक्ष इथे आल्यावर एवढं एक समाधान आहे आणि एवढं विख्यात असं स्थान आहे की ते ठिकाण आहे तिथे आपण येऊन बघावं. कारण नुसतं ते धार्मिकतेने त्याच्याकडे बघण्यापेक्षा त्या धार्मिकतेने तर बघावं, परंतु त्याच्या सभोवतालचा जो परिसर आहे तो ऐतिहासिक आहे. म्हणजे रायगड असेल, लिंगाणा असेल, महाड असेल किंवा त्या नाळी असतील 3 प्रकारच्या, हे सगळ्यांनी असं वेढलेलं हे एक स्थान आहे. तर आपण आवर्जून इथे यावं, हे बघावं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगाय की आपला ऐतिहासिक वारसा जपावा आणि याच उद्देशाने आपण आजची व्हिडिओ बनवत आहोत. धन्यवाद.
नमस्कार, जय शिवराय. आपण मागच्या वेळेस शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं भव्य दिव्य असं मंदिर बघितलं होतं भिवंडीमध्ये. ते आपण एक्सप्लोअर करतोय, थोडीसं हिस्टॉलॉजिकल माहिती आणि आपल्या ऐतिहासिक घटना ज्या आहेत, ऐतिहासिक माहिती जी आहे प्लेस आहे त्याचाच आज एक भाग म्हणून आपण अखंड महाराष्ट्राच्या अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आपण आहोत. रायगडमध्ये महाड बिरवाडीचे इथे वालनकुंड असं एक ठिकाण आहे जे आपण गुगलवर सर्च केलं असेल. फार विख्यात आहे, फार धार्मिक आहे आणि त्याला फार असा धार्मिक टच आहे. त्याच वालनकुंडच्या इथे आपण आहोत. एक वर्धानी आई देवीचं एक देवस्थान आहे जागृत, आणि त्याच्या मागे असं फार प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहेत. म्हणजे इकडे बघितलं तर लिंगाणा आहे, या साईडला बघितलं तर डोंगररांगा आहे, त्यांचं शिवाजी महाराजांचं मुख दिसतं असं सगळे म्हणतात आणि आपण ते बघितलं पण आहे. असं बरंच ऐतिहासिक स्वरूप आहे. तर आपण आज आहोत वर्धानी आईच्या देवस्थानच्या इथे. तर आपल्यासोबत आहेत देवस्थानचे पुजारी आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडून आपण एक थोडक्यात माहिती जाणून घेऊया की नक्की या देवस्थानची जागृत कसं देवस्थान आहे आणि त्याची माहिती कशी आहे. तर दादा नमस्कार, आपलं सत्यजित बनकर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्या या भाविकांना जरा आपल्या देवस्थानाबद्दल माहिती सांगा. तर पूर्वी लोक यायची गावातून 5 माणसं. इथं पहिली पूर्वी भांडी भेटायची सत्ययुगामध्ये. ते सत्ययुगामध्ये भांडी भेटायची, लोकांना कार्यक्रम झाला का इथं आणून ठेवायची आणि मग ते कार्यक्रम झाला का मग ती आपोआप भांडी खाली जायची. लोक पूर्वी बोलायचे तो, आता ते बंद झाले आणि ते मग बंद होऊन ते देवानी स्वयंभू अवतार घेतला आणि मग माशेनी त्या रूपात देव प्रगट झाले. ते माशेच्या रूपात, मासे कोण बोलत नाही, त्यांना बाल बोलतात. तिथून मग एक कुणाच्या मनामध्ये इच्छा आहे पूर्ण, ते पूर्ण इथं होतात. कुणा मूल नसेल, कुणाचं लग्न किंवा नसेल त्यांनी ते पूर्ण होतं. आणि शिवाजी महाराज पूर्वी इथं यायचे, दर्शन इथं करायचे, मग गडावर जायचे. हा इथं लिंगाणा आहे आणि हा शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते. ही अशी माहिती इथं हे झालेली. आणि ते माशांचं थर वगैरे असं ऐकलं होतं. कोणी 7 थर दिसायचं माशांचं, पण ते आता काही तेवढं दिसत नाही. सत्ययुगामध्ये दिसायचं. आणि पावसाळ्यात कसं पावसाने भरलेलं असतं, पूर्ण पॅक परिसर असतो. आणि मंदिर असा, मंदिराला पाणी लागतं. मंदिर ह्या काढल्या जातो, हा पूर्ण ओपन करायला लागतो. म्हणजे हा पावसाळ्यात पूर्ण काढून टाकायचं, पुन्हा पाऊस गेल्यावर पुन्हा त्याला सेट करायचं. ब्रिजला पण पाणी लागतं, पाऊस जास्त असतो. आणि भाविकांची गर्दी कशी असते म्हणजे दसरा दिवाळी शिमगा वैशाख ही भाविकांची भाविक काय सध्या चालूच असतो इथे. कारण या धार्मिकतेचं अखंड महाराष्ट्रभर आपली चर्चा केली जाते. एक वेगळं स्वरूप आहे की पाण्याचा पूर्ण उन्हाळा झाला तरी पाणी घातलं तरी इथलं पाणी जागा नाही, अंत पण नाही खोलीचा, आणि खोली पण कोणाला माहीत नाही तिथे. आणि हे मासे पुढे बाहेर जातात की इथेच असतात? मासे इथेच असतात. म्हणजे ही एक खासियत आहे त्यांची की किती पाणी आलं किती आलं तरी जात नाही. त्या तुम्ही म्हणा किती बाळाचं स्वरूप आहे त्यांना, ते इथेच असतात, ते इथे जागा नाही जागा सोडत नाही. चालेल, धन्यवाद. तुम्ही थोडक्यात आपण चांगली माहिती दिली. तर आत्ता ते दादाने आपल्याला थोडक्यात पण अतिशय चांगली माहिती दिली की वर्धानी आईचं देवस्थान कधीपासून जागृत आहे, त्याची ख्याती कशी आहे. तर आपण आवर्जून एकदा इथे भेट द्या. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि याच्यामध्ये पूर्ण माहिती टाकू की कसं यायचं, कुठे यायचं आहे ते. बाकी आपण आता एक्सप्लोअर करू.